अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यावर आज दुपारी 1:15च्या दरम्यान जो आहे तो गुरुमाता गुरुद्वारा परिसरामध्ये हल्ला झाला आहे। त्यामध्ये ते जखमी झाले, त्यांच्या हाताला जो आहे ते जखम झाली आहे। त्याच्या संदर्भामध्ये या खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यांची सगळी जी फॅमिली आहे ती इथे आली आहे। कालपासून बादल नांदेड दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी गुरुद्वारा येथे एक धार्मिक पाठ पूजा ठेवली होती। त्या पूजेच्या निमित्ताने ते आले होते आणि आज गुरुमाता साहिब गुरुद्वाऱ्यामध्ये दर्शन घेण्यासाठी गेल्यानंतर दर्शन घेऊन परत येत असताना त्यांच्यावर अशा पद्धतीचा हल्ला झाला। हल्ला करणारा जो हल्लेखोर आहे तो तिथेच सेवा देत होता आणि यशपाल सिंह असं त्याचं नाव असल्याचं समजतंय आणि एकूणच तो पुण्यातला असल्याची ही ओळख समोर आली आहे आणि त्याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं आहे। या प्रकरणाची या घटनेमुळे संपूर्ण नांदेड शहरासह राज्यभरामध्ये मोठी खळबळ मचली आणि वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत ते या अनुषंगानं स्थानिक पोलीस असतील, ATS असतील आणि इतर संस्थासुद्धा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत। हा आरोपी वकील असल्याचं सांगितलं जात आहे। नेमका याचा कुठल्या संघटनेशी वगैरे संबंध आहे का, कशामुळे नेमका हल्ला केला आहे, हल्ला करण्याचं नेमकं कारण काय आहे, या संबंधाने संपूर्ण संस्था ज्या आहेत ते वेगवेगळ्या एजन्सीज या संदर्भातला तपास करत आहेत आणि एकूणच त्याला आता वेगवेगळ्या टीमकडे स्वाधीन केलं जात आहे। आज रात्रभर जे आहेत ते बादल याच रुग्णालयामध्ये राहणारा त्यांच्यावर उपचार सुरू असणार आहेत। अशी माहिती कळते की उद्या जो धार्मिक त्यांचा पाठ आहे जिथे गुरुद्वारामध्ये त्याचं वाचन केलं जातं तिथे ते त्यांचा परिवार जो आहे तो जाणार आहे। जर डॉक्टरांनी त्यांना तशी मुभा दिली तर ते सुद्धा गुरुद्वाऱ्यामध्ये सकाळी 9 वाजता जाण्या संदर्भातली माहिती मिळते। एकूणच या सगळ्याला ही सगळी घटना घडल्यानंतर सुरक्षा यंत्रणा, पोलीस त्यांना परवानगी देतात का किंवा डॉक्टर परवानगी देतात का हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण एकूणच अशा पद्धतीचा हल्ला बादल यांच्यावर झाल्यामुळं एकच खळबळ माजली। 2024ला सुद्धा त्यांच्यावर अशाच पद्धतीचा एक हल्ला झाला होता आणि आता पंजाबमध्ये निवडणुका लागल्याने त्याच धर्तीवर अशा पद्धतीचा हल्ला झाला आहे। त्यामुळं संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः फोन करून त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली, कुटुंबियाशी बोलणं केलेलं आहे। या व्यतिरिक्त नरेंद्र मोदींनीसुद्धा बादल यांच्या कुटुंबियाशी संवाद साधला आहे आणि त्यांना चांगले उपचार मिळावेत या संदर्भामध्ये माहिती दिल्याचं कळतं आहे आणि एकूणच गृहराज्यमंत्री जे फडणवीस आहेत त्यांनीसुद्धा पोलिसांना या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। कॅमेरा पर्सन अनिकेतसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।